हाय गाइस, बदर ऑप्शन वेलकम बॅक टू व्हॉट्स माय रिव्ह्यू. सो आजच्या व्हिडिओमध्ये अशा मराठी ॲक्टर्स बद्दल बोलणार आहे जे 2024 आणि 2025 मध्ये ट्रोलिंगचा शिकार झाले. सो चला व्हिडिओची सुरुवात करूया प्राजक्ता माळी सोबत. अराउंड 6 महिन्यांपूर्वी एक न्यूज आली होती जिथे प्राजक्ता माळी यांना महाराष्ट्रातील एका पॉलिटिशियन सोबत लिंकअप केलं गेलं होतं आणि ही लिंकअपची न्यूज रिव्हील केली होती त्याच पॉलिटिशियनच्या वाईफने. सोशल मीडियावरती जशी न्यूज व्हायरल झाली लोकांनी प्राजक्ता माळीवरती वेगवेगळे अलिगेशन्स लावले. त्यामधलं एक अलिगेशन होतं फुलवंती या सिनेमाबद्दल, जिथे लोकांचं असं म्हणणं होतं की फुलवंती सारखा सिनेमा प्रोड्यूस करण्यासाठी प्राजक्ता माळीकडे इतके पैसे आले तरी कुठून आणि कसे. आता सुरुवातीला प्राजक्ता माळी यांनी कॉन्ट्रोवर्सी इग्नोर करण्याचा पूर्ण प्रयत्न तर केला, पण मुव्हिंग फॉरवर्ड ही ट्रोलिंग इतकी जास्त वाढली की फायनली त्यांना एक प्रेस कॉन्फरन्स ऑर्गनाइज करून क्लॅरिफिकेशन द्यावं लागलं. बघा, या पॉलिटिकल गोष्टींमध्ये आपल्याला पडायचं नाही, कारण की ते कोण खरं आणि कोण खोटं हे काहीच कळत नाही. पण इतकं सांगू शकतो की प्राजक्ता माळी एज अन ॲक्ट्रेस खूप चांगली आणि फुलवंतीमध्ये मला तिचं काम खूप आवडलं होतं. आता नेक्स्ट मराठी कलाकार जे 2024 मध्ये ट्रोलिंगचे शिकार झाले होते अँड दॅट इज नन अदर दॅन चिन्मय मांडलेकर सर. चिन्मय मांडलेकर आपल्या मराठी इंडस्ट्रीचे वन ऑफ द मोस्ट मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी आहे, जे ऍक्टिंग, रायटिंग आणि डायरेक्शन सुद्धा करतात. यांच्या लाईफमध्ये आले 2 ट्विस्ट. एक होता पावनखिंड, त्यांनी त्यांच्या करिअरला वेगळ्याच लेवलवरती पोहोचवलं. आणि मग याच्या लाईफचा सेकंड टर्निंग पॉईंट होता त्यांची फॅमिली, स्पेशली त्यांच्या मुलाचं नाव दॅट इज जहांगीर. आय गेस सोशल मीडियावरती त्यांच्या वाईफने हे नाव असंच रिव्हील केलं, पण त्यांना काय माहित होतं की हे नाव रिव्हील करताच अनदर लेवलची त्यांना ट्रोलिंग फेस करावं लागेल. आता मुलाचं नाव काय ठेवायचं हे त्यांचा पर्सनल डिसिजन आहे, पण ऑडियन्सचा बॅकलॅश इतका जास्त ब्रुटल होता की त्यांना दिग्पाल लांजेकरच्या सगळ्या हिस्टॉरिकल मूवीजमधनं बॅकआउट करावं लागलं. कारण लोकांचं असं मान्य होतं की त्यांना आता छत्रपती शिवाजी महाराजचा कॅरेक्टर प्ले करण्याचा काही हक्क नाही. इनफॅक्ट सोशल मीडियावरती काही लोकांनी असं सुद्धा म्हटलं होतं की बीन अ महाराष्ट्रन, बीन अ हिंदू इज नॉट लॉयल टू इट्स ओन रिलिजन. आता नेक्स्ट मराठी कलाकार ज्यांना मी मेन्शन करणार आहे आणि ट्रोल होण्याच्या बाबतीत ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, MBA, MTech, BTech, MCA, BCA आणि MSCIT सुद्धा केली आहे. अँड दॅट इज नन अदर दॅन सेल्फ डिक्लेअर सुपरस्टार सचिन पिलगावकर सर. सचिन सर आणि ट्रोलिंगची भेट झाली नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटामुळे. आता या चित्रपटापासून त्यांनी पैसे तर खूप कमवले आणि तितक्या शिव्या सुद्धा खाल्याने आजही खात आहे आणि पुढेही खात राहतील. या फिल्मच्या प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज मध्ये सचिन सरांनी असं रिव्हील केलं होतं की लोक त्यांचा चित्रपट थिएटरमध्ये बघण्यासाठी सायकलवरती प्रवास करायचे, ते पण लांबचा. आपल्या लाडक्या सचिन सरांचं असं सुद्धा मत आहे की ते जया बच्चन सोबत खूप क्लोज आहे आणि जया बच्चन हे त्यांचा खूप लाड करतात आणि हे बघून अमिताभ बच्चन सरांना खूप जेलसी सुद्धा फील होते. पुढे आपल्या सचिन सरांनी अजून एक स्टेटमेंट दिलं की शोलेमध्ये जो गब्बरवाला कॅरेक्टर होता ना, प्लेड बाय अमजद खान सर, त्याला डायलॉग कसं बोलायचं, त्याची डायलॉग डिलिव्हरी ही सचिन सरांनी त्याला शिकवली आहे. नवरा माझा नवसाच्या 2च्या सक्सेसमुळे सचिन सर खूप जास्तच ओव्हर कॉन्फिडेंट झाले आहेत. त्यांना असं वाटतं की त्यांचा येणारा प्रत्येक चित्रपट थिएटरमध्ये तितकाच हिट होईल, बट दॅट इज नॉट द केस. हा चित्रपट चालला कारण त्याच्यामध्ये ब्रँड व्हॅल्यू होती प्रिक्वलची. सचिन पिलगावकर हे आपल्या मराठी इंडस्ट्रीचे वन ऑफ द मोस्ट टॅलेंटेड आणि लेजेंडरी ॲक्टर्स मधले एक आहे, पण आता त्यांच्या स्वभावामध्ये जो मीपणा आलाय ना, तो मला कुठेही पटत नाही. आता फायनली कशा मराठी ॲक्टर बद्दल बोलणार आहे. जसं पाहायला गेलं तर सचिन सरांचे स्टुडंट होते, पण आता ते सचिन पिलगावकरचे पण बाप झाले ट्रोल होण्याच्या बाबतीत. अँड दॅट इज नन अदर दॅन संतोष जुवेकर. संतोष जुवेकर हे 2004 पासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करत आहे आणि त्याचे पुढे करिअर सर्वात बेस्ट फिल्म मला वाटते ती आहे झेंडा, ज्यामध्ये त्यांची ऍक्टिंग परफॉर्मन्स वॉज ब्रिलियंट. आणि लास्ट इयर जसं कळलं की त्यांची छावामध्ये कास्टिंग झाली आहे. डझंट मॅटर रोल किती छोटा आहे किंवा मोठा आहे, व्हॉट रिली मॅटर्स की हा ऍक्टर ते डिझर्व करतो. छावा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सक्सेसफुल झाल्यानंतर संतोष जुवेकर सरांनी सुद्धा तीच चुकी केली जे सचिन पिलगावकरांनी केली होती, आणि ती म्हणजे प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये, प्रत्येक पॉडकास्टमध्ये त्याच गोष्टी रिपीट करणं. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एक माइलस्टोन अचीव्ह केला आणि अचीवमेंट शेअर तुम्ही डेफिनेटली करू शकता, पण तुम्ही जर प्रत्येक इंटरव्ह्यू, प्रत्येक पॉडकास्टमध्ये तेच गोष्टी रिपीट करणार तर लोकांना सुद्धा वाटणार आहे की हा माणूस स्वतःचेच लाल करतोय. छावा हा चित्रपट रिलीज होऊन आता 5 महिने झाले, पण संतोष जुवेकरची ट्रोलिंग काही कमी झाली नाही, ती अजूनही कॉन्स्टंट आहे. अँड आय थिंक ही इज द हायेस्ट रेटेड ट्रोल्ड ऍक्टर इन मराठी इंडस्ट्री. साऊथ किंवा बॉलिवूड ऍक्टरची ट्रोलिंग होणं हे कॉमन आहे, पण त्या लिस्टमध्ये आपले मराठी ऍक्टर सुद्धा येऊ लागले, जे बघून खरंच खूप वाईट वाटतं. बाकी तुमच्या या टॉपिक बद्दल काय ओपिनियन आहे कमेंट सेक्शन मध्ये ऑनेस्टली सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून धन्यवाद.